मराठी सक्तीच्या मुद्द्यावरून राज ठाकरेंचे सरकारला खडेबोल। मराठी शिकण्यासाठी मुदतवाढ देण्याची काय गरज? मराठी बोलणार नाही हे बोलण्याची हिम्मत येते कुठून? राज ठाकरेंचा सवाल। विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध। महाविकास आघाडी आणि महायुतीने अतिरिक्त उमेदवार न दिल्याने विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध। काँग्रेसचा अंबादास दानवेंना अटी आणि शर्तींसह पाठिंबा। मात्र काँग्रेसने घातलेल्या अटी ठाकरेंच्या सेनेकडून अद्याप मान्य नाहीत। काँग्रेसकडून आगामी राज्यसभा आणि विधान परिषदेची मागणी। काँग्रेसची निवडणुकीतून माघार घेण्याची हॅट्रिक। गेल्या 2 महिन्यात 3 वेळा काँग्रेसची तलवार म्यान। आधी उमेदवार देणार म्हणून घोषणा आणि नंतर ऐनवेळी माघार। उमेदवारीला काँग्रेसचं समर्थन। दानवे महाविकास आघाडीचे विधान परिषदेचे अधिकृत उमेदवार। काँग्रेसकडून उद्धव ठाकरेंच्या निर्णयाचं स्वागत। अंबादास दानवेंकडून विधान परिषदेसाठी अर्ज दाखल। महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या उपस्थितीत अर्ज भरला। अंबादास दानवे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार। विधान परिषदेतून माघार घेण्यावरून एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंना टोला। लढाईची वेळ येते तेव्हा दुसऱ्याला पुढे करतात। तुम लढो हम कपडा संभालते अशी त्यांची अवस्था। शिंदेंचा निशाणा। विधान परिषदेसाठी भाजपच्या सर्व 6 उमेदवारांचे अर्ज दाखल। प्रज्ञा सातव, प्रमोद जठार, विवेक कोल्हेंनी दाखल केला अर्ज। माधवी नाईक, सुनील कर्जतकर, संजय भेंडेंचाही अर्ज दाखल। शिवसेनेकडून बच्चू कडू आणि नीलम गोऱ्हे यांनी भरला उमेदवारी अर्ज। उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज भरला। सर्वसामान्यांसाठी लढणाऱ्या 2 शिवसैनिकांना उमेदवारी दिली। शिंदेंची प्रतिक्रिया। प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडूंचा शिवसेनेत पक्षप्रवेश। विधान परिषदेची उमेदवारी जाहीर। शिंदेंच्या ऐतिहासिक बंडात साथ दिल्यानं पुनर्वसन। राष्ट्रवादीकडून झिशान सिद्दीकींनी भरला उमेदवारी अर्ज। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत अर्ज दाखल। तर उमेदवारी न मिळाल्यानं मिटकरी नाराज। दादांसाठी अशा 1000 संधी ओवाळून टाकू, मिटकरींची पोस्ट। दुसरा मतदारसंघ बघेन पण पवारांविरोधात कधीच लढणार नाही। सुप्रिया सुळेंचं महत्त्वाचं विधान। तर पवार विरुद्ध पवार लढाई नको अशीच आमचीही भूमिका। सुनेत्रा पवारांचं वक्तव्य। नागपुरात संघ मुख्यालयासह स्मृती मंदिरात रेडिएशनची धमकी। DSS नावाने पोलीस आयुक्तांना निनावी पत्र। अनेक स्वयंसेवक बाधित होतील अशी धमकी। 8व्या गुन्ह्यात अशोक खरातला 12 मे पर्यंत न्यायालयीन कोठडी। 9व्या गुन्ह्यासाठी ताबा मिळवण्यासाठी SIT कडून न्यायालयात अर्ज दाखल। मुंबईच्या मानखुर्दमध्ये उड्डाणपुलाच्या कामादरम्यान क्रेन पडून पोलिसाचा मृत्यू। 20 तासाहून अधिक काळ सायन पनवेल मार्गावर वाहतूक कोंडी। पालिकेच्या ठेकेदाराविरोधात निष्काळजीपणाचा गुन्हा। मराठवाड्याला पाणी टंचाईच्या झळा। 63 गावं, 26 वाड्यांना टँकरचा आधार। मराठवाड्यात 154 विहिरींचं अधिग्रहण। जलस्रोत कोरडे पडल्याने पाण्यासाठी वणवण। युद्धाचा भडका उडालेला असतानाही इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेशकियान रस्त्यावर। सुरक्षा ताफ्याशिवाय तेहरानच्या रुग्णालयांना दिली भेट।